सो आपण 12th बायोलॉजीचा चॅप्टर स्टार्ट केला होता. त्यामध्ये आपण आता एंडिंगच्या पोर्शनपर्यंत आलो आहोत. दॅट इज आपण हार्ट शिकलो. आता त्याची जे कंडक्टिंग टिश्यूज आहे हार्टचे आणि कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन जे वर्किंग ऑफ हार्ट आहे त्याच्या आधी करंट कसा फ्लो होतो आणि त्यानंतर रिलॅक्सेशन कॉन्ट्रॅक्शन सिस्टॉल डायस्टॉल कसे होतात ते बघणार आहोत. सो फर्स्ट बघू दॅट इज कंडक्टिंग टिश्यूज ऑफ हार्ट. हार्टमध्ये कोणते कोणते कंडक्टिंग टिश्यूज असतात जे पूर्ण हार्टची सिस्टीम कंडक्ट करतात. बेसिकली कंडक्टिंग टिश्यूज 4 असतात. दॅट इज SA नोड, AV नोड, बंडल ऑफ हिस अँड पर्किंजे फायबर्स. दॅट इज कंडक्टिंग टिश्यूज ऑफ हार्ट. मग त्याच्या आधी थोडं बेसिक इंट्रोडक्शन आहे ते बघू. ह्युमन हार्ट इज मायोजेनिक मीन्स जे हार्ट आहे ते स्वतःचा जे करंट आहे किंवा कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशनची जी रिदमिक सिस्टीम आहे ती ओन जनरेट करतं. मीन्स हार्ट स्वतः जनरेट करतं, नर्वस सिस्टीमवर डिपेंड राहत नाही. सो दॅट इज हार्ट इज अ मायोजेनिक. दॅट इज हार्ट इज कॅपेबल ऑफ जनरेटिंग अ कार्डियक कॉन्ट्रॅक्शन इंडिपेंडंट ऑफ नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टीमवर इंडिपेंडंट असून हार्ट स्वतःची कार्डियक कॉन्ट्रॅक्शन सिस्टीम डेव्हलप करतं. सो आणि जे हार्ट आहे ते एक रिदम फॉलो करतं. हार्ट बीट्स असतात ते कंप्लीट एक रिदम असतो तो स्वतः जनरेट करतो. हार्ट नर्वस सिस्टीमवर डिपेंड नाही राहत. देन एक कार्डियक मस्क्युलेचर प्रेझेंट असतं हार्टमध्ये. दॅट इज नोडल टिश्यूज. हे आता आपण बघितले दॅट इज नोड. हे जे फायबर्स आहे दे आर पार्ट ऑफ नोडल टिश्यूज आणि नोडल टिश्यूज मीन्स कार्डियक मस्क्युलेचर. देन नोडल टिश्यूज प्रेझेंट कुठे असतात. सो नोडल टिश्यूज हे एक रफ स्ट्रक्चर आहे हार्टचं. नोडल टिश्यूज या कॉर्नरला प्रेझेंट असतात. दॅट इज इट इज राईट ॲट्रियम अँड ओपनिंग ऑफ सुपर वेना केवा. जी ओपनिंग असते सुपर वेना केवाची त्याच्या सेंटरला प्रेझेंट असतं. दॅट इज इन अ राईट ॲट्रियम. सो नोडल टिश्यूज आर प्रेझेंट ॲट राईट ॲट्रियम ॲट द ओपनिंग ऑफ सुपर वेना केवा. देन जे हार्ट आहे जे नोडल टिश्यूज दॅट इज अप्पर राईट कॉर्नर ऑफ राईट ॲट्रियम. देन सायनो ॲट्रियल नोड दॅट इज SA नोड लाईज ॲट द ओपनिंग ऑफ सुपर वेना केवा. मी सांगितलं तसं SA नोड हे राईट कॉर्नरला सुपर वेना केवाच्या ओपनिंगमध्ये प्रेझेंट असतं. देन ऑटोरिदमिक फायबर कंट्रोल बीटिंग ऑफ हार्ट. मी सांगितलं जे हार्ट बीटिंग असते जो रिदम असतो तो जे हार्ट आहे ते स्वतः कंट्रोल करतो. तर मग ते कोण कंट्रोल करतात. दॅट इज ऑटोरिदमिक फायबर्स. हार्टमध्ये ऑटोरिदमिक फायबर्स असतात ते जे हार्ट रेट आहे हार्टबीट आहे ते कंट्रोल करतात. देन नाव SA नोड, AV नोड, बंडल ऑफ हिस अँड पर्किंजे फायबर्स आर द मेन कंडक्टिंग टिश्यूज ऑफ हार्ट. जे मेन कंडक्टिंग टिश्यूज आहे हार्टचे दॅट इज SA नोड दॅट इज सायनो ॲट्रियल नोड, AV नोड, बंडल ऑफ हिस अँड पर्किंजे फायबर्स आर द मेन कंडक्टिंग टिश्यू. याचं आता समोर आपल्याला काम आहे. सो लक्षात ठेवायचे SA नोड, AV नोड, बंडल ऑफ हिस अँड पर्किंजे फायबर. सो आपण कंडक्टिंग टिश्यूजमध्ये काय बघितलं. दॅट इज हार्ट इज मायोजेनिक. स्वतःचे जे कॉन्ट्रॅक्शन आहे तो हार्ट स्वतः जनरेट करतो, नर्वस सिस्टीमवर डिपेंड नाही राहत. देन ओन रिदम फॉलो करतो. देन कार्डियक मस्क्युलेचर्स प्रेझेंट असतात दॅट इज नोडल टिश्यूज. देन नोडल टिश्यूज कुठे प्रेझेंट असतात ते पाहिलं. देन ऑटोरिदमिक फायबर्स जी हार्ट रेट आहे ते कंट्रोल करतात. अँड द मेन कंडक्टिंग टिश्यूज आर SA नोड, AV नोड, बंडल ऑफ हिस अँड पर्किंजे फायबर्स. दिस इज द कंडक्टिंग टिश्यूज ऑफ हार्ट. कंडक्टिंग टिश्यूज ऑफ हार्ट जर विचारलं सो शॉर्ट एक्सप्लेनेशन अँड इफ नेसेसरी तर हे अशा टाईपची डायग्राम. हीच डायग्राम कंडक्टिंग सिस्टममध्ये पण येणार. सो आता आपण कंडक्टिंग टिश्यूज पाहिलं ते कंडक्टिंग टिश्यूज सिस्टीम कशी कंडक्ट करतात ते बघणार आहोत. दॅट इज कंडक्टिंग सिस्टीम. सो फर्स्ट इज SA नोड. जी आपली कंडक्टिंग सिस्टीम आहे ते SA नोडपासून स्टार्ट होणार. मीन्स राईट ॲट्रियमचा अप्पर राईट कॉर्नर इथे SA नोड प्रेझेंट असतो. तिथपासून कंडक्टिंग सिस्टम स्टार्ट होणार. सो व्हॉट इज देन फंक्शन ऑफ SA नोड. आता जे कंडक्टिंग टिश्यू आहे फर्स्ट कंडक्टिंग टिश्यू इज SA नोड. याचं फंक्शन काय आहे. सो SA नोड इज पेस मेकर, पॉवर जनरेटिंग
wave and contraction, it performs contraction and जो करंट आहे तो लेफ्ट वेंट्रिकल थ्रू पास करतो. दॅट मीन्स एस ए नोड हा पेसमेकर असतो. म्हणजे जेव्हा ब्लड सुपर वेना केव्हा थ्रू राईट ॲट्रियममध्ये एंटर करणार त्याच टाईमला एस ए नोड स्वतः करंट जनरेट करतो हार्टमध्ये. कधी कधी सपोज एस ए नोड डिसफंक्शन झालं, मीन्स त्याचं फंक्शन ते परफॉर्म नाही करू शकलं, तर सर्जरी थ्रू एक पेसमेकर इन्सर्ट केलं जातं हार्टमध्ये. दिस इज जस्ट फॉर करंट कंडक्शन. करंट तिथे फॉर्म झाला पाहिजे, हार्ट वर्क केलं पाहिजे, यासाठी ते पेसमेकर इन्सर्ट केलं जातं सर्जरी थ्रू. सो दिस इज द एस ए नोड. एस ए नोडचं फंक्शन आहे, इट वर्क्स ॲज पेसमेकर. हे लक्षात ठेवायचं, MCQजमध्ये विचारतात व्हॉट इज पेसमेकर अँड पेस सेटर. एस ए नोड इज पेसमेकर अँड AV नोड इज पेस सेटर. सो एस ए नोड इज पेसमेकर, देन इट जनरेट्स अ वेव. हार्टमध्ये जे करंटची वेव असते, पॉवर जनरेटिंग वेव, ते एस ए नोड जनरेट करतं. देन एस ए नोड इज रिस्पॉन्सिबल फॉर कॉन्ट्रॅक्शन. जसंही सुपर वेना केव्हा थ्रू राईट ॲट्रियममध्ये ब्लड एंटर करणार, सो जे एस ए नोड आहे करंट जनरेट करतो, त्यामुळे जे राईट ॲट्रियम आहे इट स्टार्ट्स कॉन्ट्रॅक्टिंग. सो कॉन्ट्रॅक्शनसाठी रिस्पॉन्सिबल असतो. अँड जो करंट जनरेट होतो तो एस ए नोड थ्रू लेफ्ट वेंट्रिकलमध्ये पास होतो. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट. फर्स्ट करंट फ्लो होणार एस ए नोडमध्ये, देन एस ए नोडमधनं जेव्हा सुपर वेना केव्हा थ्रू राईट ॲट्रियममध्ये ब्लड एंटर करणार, सो देन एस ए नोड गेट ॲक्टिवेट अँड इट वर्क्स ॲज अ पेसमेकर. इथे करंट जनरेट होणार, देन हा करंट जनरेट झाल्यानंतर राईट ॲट्रियम कॉन्ट्रॅक्ट होणार, दॅट इज कॉन्ट्रॅक्शन. एस ए नोड इज रिस्पॉन्सिबल फॉर कॉन्ट्रॅक्शन अँड देन एस ए नोड पास द करंट टू द लेफ्ट वेंट्रिकल, दॅट इज दिस पार्ट. एस ए नोडमध्ये करंट जनरेट होऊन लेफ्ट वेंट्रिकलपर्यंत पास होणार. दॅट इज, हे लक्षात ठेवायचं की एस ए नोड इज अ पेसमेकर ऑफ हार्ट. दिस इज ऑल अबाउट द एस ए नोड. देन एस ए नोडमध्ये करंट जनरेट झाल्यानंतर तो AV नोडमध्ये जाणार. बेसिकली AV नोड इज प्रेझेंट हिअर ॲट द बॉटम ऑफ राईट ॲट्रियम. सो AV नोड इज प्रेझेंट ॲट राईट ॲट्रियल आणि तो मेनली जो प्रेझेंट असतो दॅट इज इंटर ॲट्रियल सेप्टम. आपण बघितलं होतं की दोन्ही जे ॲट्रिया आहे त्या सेपरेट होतात. इंटर ॲट्रियल सेप्टम दॅट इज प्रेझेंट हिअर. सो बेसिकली AV नोड हा इंटर ॲट्रियल सेप्टमच्या थोडा जवळ प्रेझेंट असतो. देन AV नोडचा करंट दोन याच्यात डिवाइड होतो. देन जो AV नोड आहे ते फॉर्म्स बंडल ऑफ हिस, दॅट इज बंडल ऑफ हिस. हे इथनं स्टार्ट होणार. देन व्हॉट इज द फंक्शन ऑफ बंडल ऑफ हिस अँड वेअर इट इज प्रेझेंट, दॅट इज इंटरवेंट्रिक्युलर सेप्टम. दोन वेंट्रिकल्सला सेपरेट करणारा सेप्टम दॅट इज इंटरवेंट्रिक्युलर सेप्टम. AV नोड हा इंटर ॲट्रियल सेप्टम, बंडल ऑफ हिस हे इंटर वेंट्रिक्युलर सेप्टम. हे दोन लक्षात ठेवायचे. देन बंडल ऑफ हिस दोन ब्रांचेसमध्ये डिवाइड होतो, दॅट इज राईट अँड लेफ्ट, वन इन ईच वेंट्रिकल्स. सो दिस इज बंडल ऑफ हिस. देन हे जे स्ट्रक्चर आहे हे दोन ब्रांचेसमध्ये डिवाइड होणार, एक लेफ्ट वेंट्रिकल, एक राईट वेंट्रिकल. सो त्यानंतर बंडल ऑफ हिस नंतर जे स्ट्रक्चर स्टार्ट होणार दॅट इज पर्किन्चे फायबर्स. दिस इज पर्किन्चे फायबर्स आणि हे सगळ्या मसल्समध्ये स्प्रेड होतं. देन करंट पर्किन्चे फायबर्सपर्यंत आल्यावर तिथे वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्शन होणार. आधी आपण ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन बघितलं, देन करंट पर्किन्चे फायबर्सपर्यंत आल्यावर देन इट विल बी वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्शन. सो दिस इज कंडक्टिंग सिस्टीम. स्टार्ट होणार एस ए नोडपासनं, देन करंट पासेस टू AV नोड, देन टू द बंडल ऑफ हिस. बंडल ऑफ हिस दोन पार्टमध्ये डिवाइड होणार, राईट अँड लेफ्ट, वन इन ईच वेंट्रिकल. देन करंट विल पास टू पर्किन्चे फायबर्स आणि देन नंतर वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्शन होणार. सो दॅट इज बेसिकली कंडक्टिंग सिस्टीम. कंडक्टिंग टिश्यूजमध्ये आपण एस ए नोड, AV नोड, बंडल ऑफ हिस अँड पर्किन्चे फायबर्स बघितले. अँड देन सिस्टममध्ये त्याचे फंक्शन
अँड फ्लो ऑफ करंट बघितला. सो 2 मेन पॉईंट लक्षात ठेवायचे, दॅट इज SA नोड इज अ पेस मेकर अँड AV नोड इज अ पेस सेटर. MCQजमध्ये विचारतात. सो हे 2 लक्षात ठेवायचे. सो नाव आपण मेन टॉपिक अँड इंटरेस्टिंग टॉपिक दॅट इज वर्किंग मेकॅनिझम ऑफ हार्ट बघणार आहोत. सो आपण काल हार्टचं स्ट्रक्चर स्टडी केलं. सो दिस इज हे रफ स्ट्रक्चर आहे, मी याच्यावरनं समजून सांगेल. सो मेकॅनिझम ऑफ हार्ट और वर्किंग ऑफ हार्ट. सो हार्ट बेसिकली कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होतं, दॅट इज सिस्टॉल अँड डायस्टॉल. कॉन्ट्रॅक्शन इज सिस्टॉल, रिलॅक्सेशन इज डायस्टॉल. सिस्टॉल अँड डायस्टॉल कम्प्लिटली मेक्स 1 हार्टबीट. सो आणि एका मिनिटमध्ये 72 हार्टबीट्स होतात. सो आपण काल कार्डियक आउटपुट जे पाहिलं, दॅट इज 5 लिटर ब्लड पासेस थ्रू ब्लड, त्यामध्ये आपण बघितलं दॅट इज 52 बीट्स पर मिनिट होतात. आणि जे कंप्लीट कार्डियक सायकल आहे दॅट वर्क्स फॉर 0.8 सेकंड ओनली. सो दिस इज टाइम ऑफ कार्डियक सायकल अँड दिस इज रेट ऑफ हार्टबीट. सो वर्किंग मेकॅनिझममध्ये कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन दॅट इज सिस्टॉल अँड डायस्टॉल. मग वर्किंग मेकॅनिझम 2 पार्टमध्ये डिवाइड होतं, दॅट इज ॲट्रियल सिस्टॉल अँड वेंट्रिकल सिस्टॉल. ॲट्रियल सिस्टॉल मीन्स जे ॲट्रियाज आहे त्याचं कॉन्ट्रॅक्शन अँड वेंट्रिकल सिस्टॉल मीन्स जे वेंट्रिकल आहे त्याचं कॉन्ट्रॅक्शन. सो ॲट्रियल सिस्टॉल स्टार्ट्स फ्रॉम राईट ॲट्रियम अँड लेफ्ट ॲट्रियम. राईट ॲट्रियममध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड येतं आणि लेफ्ट ॲट्रियममध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड येतं. दॅट इज राईट ॲट्रियम कॅरीज डिऑक्सिजनेटेड ब्लड, लेफ्ट ॲट्रियम कॅरीज ऑक्सिजनेटेड ब्लड. आता हे कुठून येतं काल बघितलं आपण, दॅट इज राईट ॲट्रियममध्ये सुपर वेना केवा आणि लेफ्ट ॲट्रियममध्ये पल्मोनरी वेन्स. सो ब्लड जसंही ॲट्रियाजमध्ये एंटर होणार, सो ॲट्रिया गेट कम्प्लिटली फिल्ड. देन जे ब्लड कम्प्लिटली सपोज एखाद्या कंटेनरमध्ये काही फिल केलं, देन इट कॉजेस प्रेशर टू द वॉल ऑफ कंटेनर. सो ब्लड ॲट्रियामध्ये फिल झाल्यानंतर ते जे वॉल्स आहे हार्टच्या, इट फील्स प्रेशर. सो दॅट इज प्रेशर ऑन वॉल. जसंही वॉल्सवर प्रेशर आलं, SA नोड विल जनरेट करंट. आपण जे इथे पाहिलं SA नोड, ते SA नोड ॲट्रियल सिस्टॉलमध्ये वर्क करतं. दॅट इज ॲट्रिया जेव्हा ब्लडनी कम्प्लिटली फिल्ड होतात त्या टाईमला प्रेशर जनरेट होणार. प्रेशर जनरेट झालं, देन SA नोड विल ॲक्टिवेट. देन इट जनरेट्स कार्डियक इम्पल्स. कार्डियक इम्पल्स जनरेट झाला, देन कार्डियक मसल कॉन्ट्रॅक्ट होणार. स्टार्टिंग आपण केलं दॅट इज ॲट्रियामध्ये ब्लड येणार. ब्लडनी ॲट्रिया कम्प्लिटली फिल्ड झाल्यानंतर प्रेशर जनरेट होणार. प्रेशर जनरेट झालं की SA नोड ॲक्टिवेट होणार. SA नोड ॲक्टिवेट झाल्या की कार्डियक इम्पल्स फॉर्म होणार. देन कार्डियक इम्पल्स कार्डियक मसल्सला कॉन्ट्रॅक्ट करणार. सो दॅट इज ॲट्रियल सिस्टॉल. कॉन्ट्रॅक्शन मीन्स सिस्टॉल आणि जे ॲट्रियाचं कॉन्ट्रॅक्शन दॅट इज ॲट्रियल सिस्टॉल. मसल्स कॉन्ट्रॅक्ट झाल्या तर देन ब्लड वेंट्रिकल्समध्ये पास होणार. दॅट इज ॲट्रिया, दॅट इज वेंट्रिकल. या कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर जे ब्लड आहे ते वेंट्रिकलमध्ये पास होणार. इथे ॲपर्चर असतात, त्या ॲपर्चर्सला वॉल्स असतात, काल आपण शिकलो होतो. या साईडला ट्रायकस्पिड, या साईडला बायकस्पिड. सो जे ब्लड आहे ते वेंट्रिकल्समध्ये पास होणार. देन जो बॅकवर्ड फ्लो आहे ब्लडचा वेन्स आणि करोनरी सायनस, दॅट मीन्स आपण लेफ्ट ॲट्रियममध्ये वेन्सनी ब्लड येणार, वेंट्रिकलमध्ये राईट ॲट्रियममध्ये सुपर वेना केव्हानी ब्लड येणार. सो तो ब्लड एंटर झाल्यानंतर त्याचा बॅकवर्ड फ्लो होऊ नये त्याच्यासाठी काल एक आपण शिकलो होतं वॉल्स, दॅट इज युस्टॅचियन वॉल अँड थिबेसियन वॉल. हे 2 वॉल्स बेसिकली वेन्समधनं जेव्हा ब्लड एंटर होणार ते एंट्री झाल्यानंतर त्याचा ब्लडचा बॅकवर्ड फ्लो होऊ नये याच्यासाठी असतात. सो दॅट इज वेनसाठी युस्टॅचियन वॉल्स अँड करोनरी सायनससाठी थिबेसियन वॉल. देन जो कंप्लीट ॲट्रियल सिस्टॉल आहे तो 0.1 सेकंडसाठी कंडक्ट राहतो
आणि देन जे ॲट्रियल डायस्टोल आहे दॅट इज रिलॅक्सेशन, हे 0.7 सेकंडसाठी असतो. आता आपलं ब्लड वेंट्रिकल्समध्ये ट्रान्सफर झालं आहे. सो आता आपण वेंट्रिकल सिस्टॉल बघू, दॅट इज वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्सेशन. सो ॲट्रियल सिस्टॉलमध्ये आपण बघितलं दॅट इज ब्लड मीन्स डिऑक्सिजनेटेड ब्लड, ऑक्सिजनेटेड ब्लड राईट ॲट्रिया लेफ्ट ॲट्रिया रिस्पेक्टिव्हली पास होतं, दॅट इट कम्स इन राईट ॲट्रिया अँड लेफ्ट ॲट्रिया. देन ॲट्रिया कम्प्लिटली गेट फिल्ड झाल्यानंतर प्रेशर जनरेट होणार. प्रेशर जनरेट झालं देन इट कॉजेस जनरेटिंग SA नोड. SA node generate cardiac impulse. This cardiac impulse causes cardiac muscles contraction. Then cardiac muscles contract होणे means basically that is atrial systole. Then atrial systole झाल्यानंतर जे ब्लड आहे ते वेंट्रिकलमध्ये पास होणार आणि जो बॅकवर्ड फ्लो आहे दॅट इज कंट्रोल्ड बाय युस्टॅचियन वॉल अँड थिबेसियन वॉल. Atrial systole carries for 0.1 second and atrial diastole carries for 0.7 second. This is atrial systole. आता आपण बघू वेंट्रिकल सिस्टॉल. मीन्स आता आपलं ब्लड वेंट्रिकल्समध्ये पर्यंत पोहोचलं आहे. सो आता वेंट्रिकल्समधनं ब्लड कसं काय पास होतं ते बघू. सो वेंट्रिकल सिस्टॉल ॲक्ट्स होतं पर्किनचे फायबर्स इम्पल्सनी. आता पर्किनचे फायबर्स इम्पल्स आपण कंडक्टिंग सिस्टीममध्ये शिकलो. दॅट इज करंट पर्किनचे फायबर्सपर्यंत आल्यावर वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्सेशन होतं, दॅट इज वेंट्रिकल सिस्टॉल. सो वेंट्रिकल सिस्टॉल स्टार्ट होणार पर्किनचे फायबर्सच्या इम्पल्सनी, दॅट इट कॉजेस वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्सेशन, दॅट इज वेंट्रिकल सिस्टॉल. देन राईट वेंट्रिकल डिऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे मीन्स हे जे राईट वेंट्रिकल आहे यामध्ये राईट ॲट्रिया थ्रू डिऑक्सिजनेटेड ब्लड येणार. ते डिऑक्सिजनेटेड ब्लड ही जे आपण इथे स्ट्रक्चर शिकलो दॅट इज पल्मोनरी ट्रंक. सो हे जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे हे पल्मोनरी ट्रंकमध्ये पास होणार. सो दिस इज राईट वेंट्रिकलमधलं डिऑक्सिजनेटेड ब्लड पल्मोनरी ट्रंकमध्ये पास होणार आणि लेफ्ट वेंट्रिकलचं ऑक्सिजनेटेड ब्लड ॲरोटामध्ये पास होणार. देन कस्पिड वॉल्स असतात, दॅट इज राईट साईडला ट्रायकस्पिड वॉल, लेफ्ट साईडला बायकस्पिड वॉल. या दोन बॅकवर्ड फ्लो प्रिव्हेंट करतात जो ब्लडचा आहे. दॅट मीन्स जेव्हा ॲट्रियामधनं वेंट्रिकलमध्ये ब्लड पास होतं त्याचा बॅकवर्ड फ्लो होऊ नये यासाठी इथे ट्रायकस्पिड वॉल इथे बायकस्पिड वॉल ॲक्ट करतात. दॅट इज कस्पिड वॉल प्रिव्हेंट्स बॅकवर्ड फ्लो आणि हे जे बॅकवर्ड फ्लो प्रिव्हेंट करतं मीन्स वेंट्रिकल सिस्टॉलचा जो साऊंड आहे जेव्हा ब्लड वेंट्रिकल्समध्ये प्रेझेंट असतं दॅट इज साऊंड इज लब साऊंड. अँड देन वेंट्रिकल सिस्टॉल जो आहे तो 0.3 सेकंडसाठी कंडक्ट असतो. देन वेंट्रिकल डायस्टॉल हा 0.5 सेकंडसाठी कंडक्टेड असतो. देन सेमिल्युमिनर वॉल्स जे बॅकवर्ड फ्लो आहे पल्मोनरी ट्रंक आणि ॲरोटाचा ते प्रिव्हेंट करतात. काल जेव्हा आपण हार्टचं स्ट्रक्चर बघितलं तेव्हा पल्मोनरी ट्रंक आणि ॲरोटाच्या स्टार्टिंग पोर्शनला सेमिल्युमिनर वॉल्स शिकलो. that these walls prevent backward flow of blood when it passes to pulmonary trunk and aorta respectively. So this is basically the ventricle systole. Ventricle systole मध्ये दोन साऊंड मीन्स जनरेट होतात, दॅट इज लब अँड डब साऊंड. हे दोन्ही कंबाईन लब डब साऊंड कॉजेस वेंट्रिकल सिस्टॉल. सो वेंट्रिकल सिस्टॉल वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट होतं करंट फ्रॉम पर्किंजे फायबर्स इम्पल्सेस. देन इट जे इम्पल्स जनरेट होणार त्यांनी वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्शन होणार. ते वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर जे ब्लड आहे ते पल्मोनरी ट्रंक आणि ॲरोटामध्ये पास होणार. जे बॅकवर्ड फ्लो आहे ते कस्पिड वॉलनी प्रिव्हेंट होणार आणि या कस्पिड वॉल्सनी प्रिव्हेंट झाल्यानंतर जे सेमिल्युमिनर वॉल्स आहे पल्मोनरी ट्रंक आणि ॲरोटाचे ते ॲक्ट होणार अँड दिस कंबाइनली कॉजेस वेंट्रिकल सिस्टॉल. इथे ॲट्रियल सिस्टॉल इथे वेंट्रिकल सिस्टॉल.
आणि हे दोन्ही मिळून आपलं हार्टचं मेकॅनिझम कंडक्ट होतं. नाव आपण टायमिंग आणि एक कार्डियक आउटपुट बघून घेऊ. जे कंप्लीट डायस्टॉल आहे, दॅट मीन्स ॲट्रियल डायस्टॉल, वेंट्रिकल डायस्टॉल 0.4 सेकंडसाठी कंडक्ट होतो. ते सगळे जे चेंबर्स आहे डायस्टॉलचे, ते सगळे जे चेंबर्स, कंप्लीट चेंबर्स इज अ कंप्लीट डायस्टॉल. देन वन कार्डियक सायकल ॲक्ट्स फॉर 0.8 सेकंड आणि जो कंप्लीट व्हॉल्यूम आहे स्ट्रोकचा इट कॅरीज 70 ml ब्लड. आणि जो कार्डियक आउटपुट आहे, आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं दॅट कार्डियक आउटपुट इज बेसिकली ॲप्रॉक्सिमेटली 5 लिटर ब्लड. मीन्स कंप्लीट जे ब्लड आहे हार्टमधनं पास होणारं इन 72 beats, that is 5 liters. So this is basically a working mechanism of heart, starting from atrial systole to the ventricle systole, मग atrial आणि ventricle diastole आणि complete blood passing through the heart. This is the working mechanism of heart. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. सो आपण मेकॅनिझम ऑफ हार्ट बघितलं, दॅट इज वर्किंग मेकॅनिझम ऑफ हार्ट, that is atrial systole, ventricle systole, atrial diastole, ventricle diastole. आता नाव बघू आपण रेग्युलेशन ऑफ कार्डियक सायकल. हे मेकॅनिझम झालं, बट हे मेकॅनिझम रेग्युलेट कसं होतं सो ते बघू. याच्या आधी पण आपण रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंग शिकलो होतो. सो आता रेग्युलेशन ऑफ कार्डियक सायकल्स. यामध्ये बेसिकली हॉर्मोन्स कसे काय ॲक्ट होतात, नर्वस सिस्टीम कशी काय रिस्पॉन्सिबल असते ते बघू. सो रेग्युलेशन ऑफ रेग्युलेशन ऑफ कार्डियक सायकल जे बेसिक आपण कंप्लीट मेकॅनिझमचं रेग्युलेशन, दॅट इज कार्डियक रेग्युलेशन ऑफ कार्डियक सायकल. देन मायोजेनिक, आपण हार्ट इज मायोजेनिक हे बघितलं, दॅट इज हार्ट इज मायोजेनिक बट इट कम्स इन ड्युअल कंट्रोल. ब्रिदिंगच्या पण वेळेस आपण ड्युअल कंट्रोल बघितला होता, दॅट इज नर्वस अँड, तिथे नर्वस आणि केमिकल होता, इथे नर्वस अँड हॉर्मोन्सचा आहे. सो जे कार्डियक सायकल आहे हे ड्युअल कंट्रोल्ड आहे नर्वस आणि हॉर्मोन्सच्या. आता नर्वस सिस्टीम जी कशी, दॅट इज ऑटोमिक नर्वस सिस्टीम. आपली जी हार्ट बीट आहे ती ऑटोमिक बीट करते, म्हणजे ऑटोमॅटिक कॉन्ट्रॅक्सेशन, ऑटोमॅटिक रिलॅक्सेशन. आपण स्टॉप म्हटल्यावर स्टॉप नाही होत, आपण स्टार्ट म्हटल्यावर स्टार्ट नाही होत. दॅट इज इनव्हॉलंटरी ॲक्शन आहे, ते नर्वस सिस्टीमच्या कंट्रोलमध्ये चालू असते. दॅट इज ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमच्या कंट्रोलमध्ये चालू असते. त्यामध्ये दोन सिस्टीम्स आहे, दॅट इज सिम्फॅटिक सिस्टीम अँड पॅरासिम्फॅटिक सिस्टीम. सिम्फॅटिक सिस्टीम म्हणजे हार्टबीटची जी रेट आहे ते सडनली इन्क्रीज होणार इन द इमर्जन्सी. इमर्जन्सीमध्ये जे हार्टबीटचे रेट आहे ते सडनली इन्क्रीज होणार. त्याच्यासाठी जो हॉर्मोन रिस्पॉन्सिबल असतो दॅट इज एपिनेफ्रिन हॉर्मोन, दॅट इज इट इज न्यूरोट्रान्समीटर. हा हॉर्मोन सिम्फॅटिक सिस्टीमसाठी रिस्पॉन्सिबल असतो, दॅट इज इन्क्रीज इन हार्टबीट इन द इमर्जन्सी. तर नेक्स्ट इज पॅरासिम्फॅटिक सिस्टीम. हा हार्टबीट डिक्रीज करतो, याच्यासाठी जो हॉर्मोन आहे तो ॲसिटिल क्लोरीन हा हॉर्मोन ॲक्ट करतो, इट इज ऑल्सो न्यूरोट्रान्समीटर. देन आपण जे रेग्युलेशन ऑफ कार्डियक सायकल शिकत आहोत यामध्ये ड्युअल कंट्रोल, दॅट इज नर्वस अँड हॉर्मोन्स. नर्वस सिस्टीमच्या कंट्रोलमध्ये दोन सिस्टीम, दॅट इज सिम्फॅटिक सिस्टीम, पॅरासिम्फॅटिक सिस्टीम. सिम्फॅटिक सिस्टीम इज इन्क्रीज इन हार्टबीट अँड पॅरासिम्फॅटिक सिस्टीम इज डिक्रीज इन हार्टबीट. सिम्फॅटिक सिस्टीममध्ये एपिनेफ्रिन हॉर्मोन आणि पॅरासिम्फॅटिक सिस्टीममध्ये ॲसिटिल क्लोरीन हॉर्मोन. हे हॉर्मोन्स लक्षात ठेवायचे, एंट्रान्सेसमध्ये विचारतात हॉर्मोन्स आणि मग त्याचे सिस्टीम किंवा मग हॉर्मोन, हे दोन असे लक्षात ठेवायचे. देन कार्डिओव्हास्क्युलर सेंटर इट प्रेझेंट इन मेडुला ऑब्लॉंगटा. हे जे कंप्लीट कार्डियक सायकल आहे हे एखाद्या सेंटरनी रेग्युलेट होणार. आपण ब्रीदिंगमध्ये शिकलो होतो पॉन्स आणि मेडुला हे सेंटर्स असतात. देन नाव इथे फक्त जो सेंटर आहे कार्डियक सेंटर हा मेडुला ऑब्लॉंगटामध्ये प्रेझेंट असतो. देन जे वेरियस रिसेप्टर्स असतात ते जो रिस्पॉन्स आहे ते कंट्रोल करतात. सो बेसिकली दिस रिसेप्टर इज व्हॉट, दॅट इज प्रोपेरिओ रिसेप्टर, कीमो रिसेप्टर अँड
बॅरिओरिसेप्टर. सो आता या रिसेप्टर्सचे आपण फंक्शन बघू रिस्पेक्टिवली. दॅट इज बॅरिओरिसेप्टर हे जे पोझिशन आहे लिम्स आणि मसल्सचं ते त्याचे इम्पल्सेस कंट्रोल करतं. किमोरिसेप्टर जे केमिकल चेंजेस होतात ब्लडमध्ये ते कंट्रोल करतं. आणि जी बॅरिओरिसेप्टर आहे स्ट्रेचिंग ऑफ वेन्स अँड आर्टरीज ते कंट्रोल करतं. सो दिस इज 3 रिसेप्टर्स. MCQसाठी क्वेश्चन येतात. सो ते हे 3 रिसेप्टर्स लक्षात ठेवायचे आणि याचे फंक्शन्स. सो दिस इज रिसेप्टर्स विच कम्स इन कंट्रोल ऑफ कार्डिओव्हास्क्युलर सेंटर. देन जो केमिकल कंट्रोल आहे हार्टचा दॅट इफेक्ट्स बाय हायपॉक्सिया, ॲसिडॉस अँड अल्कलियस. हे जे आहे ते कार्डियक सायकलची ॲक्टिव्हिटी रिड्यूस करतात. मीन्स जे केमिकल कंट्रोल ऑफ हार्ट आहे हे बेसिकली इफेक्ट होतं 3 कंडिशन्सनी. दॅट इज हायपॉक्सिया, ॲसिडॉसिस अँड अल्कलॉसिस. हे जे 3 कंडिशन्स आहे हे कार्डियक सायकलची ॲक्टिव्हिटी डिक्रीज करते. देन जो हार्मोन आहे विच रेग्युलेट दिस ॲक्टिव्हिटी दॅट इज एपिनेफ्रेइन अँड नोरिफेरिन. दिस इज द हार्मोन विच कंट्रोल्स दिस ॲक्टिव्हिटी. आणि हे हॉर्मोन्स ॲक्टिवेट झाल्यानंतर जी कार्डियक सायकल आहे ते आपल्या नॉर्मल फंक्शनिंगवर ॲक्ट होते. मीन्स या 3 कंडिशन्सनी जी कार्डियक ॲक्टिव्हिटी अफेक्ट होते ती या 2 हार्मोन्सनी रेग्युलेट होते अँड कार्डियक ॲक्टिव्हिटी डिक्रीज होते K+ अँड Na+च्या कॉन्सन्ट्रेशननी. दॅट इज Na+च्या कॉन्सन्ट्रेशननी ब्लडमध्ये जेव्हा साल्ट जे आयन्स आहे याचे कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं तर आपले हार्टबीट किंवा ब्लड प्रेशर ह्या गोष्टी अफेक्ट होतात. सो दॅट इज कार्डियक ॲक्टिव्हिटी डिक्रीजेस. सो दिस इज रेग्युलेशन ऑफ कार्डियक सायकल. दॅट यामध्ये नर्वस सिस्टीम आणि केमिकल कंट्रोल या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. नर्वस सिस्टीममध्ये सिम्फॅटिक अँड पॅरासिम्फॅटिक अँड केमिकल्समध्ये हे रिसेप्टर्स आहे ते. आणि ह्या 3 कंडिशन्स लक्षात ठेवायच्या. दिस इज रेग्युलेशन ऑफ कार्डियक सायकल. अँड हे हार्टचं स्ट्रक्चर त्यामध्ये आपण कंडक्टिंग टिश्यूज, कंडक्टिंग सिस्टीम अँड मेकॅनिझम बघितलं. सो आपला जो हाफ पोर्शन आहे मेकॅनिझम ऑफ हार्ट तो कंप्लीट झाला. यानंतर जे ब्लड आहे ते कसं काय फ्लो होतं मीन्स जे त्याचे वेज आहे दॅट इज ब्लड वेसल्स. दॅट इज वेन्स, आर्टरीज अँड कॅपिलरीज. हे 3 स्ट्रक्चर आपण बघणार आहोत. सो तुम्ही या पोर्शनचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. सो आपण हार्टचं मेकॅनिझम बघितलं, त्यानंतर रेग्युलेशन पण बघितलं. सो आता आपण बघू ब्लड वेसल्स. मीन्स जे आपल्या बॉडीत कम्प्लिटली ब्लड फ्लो होतं. आणि आपण बघितलं होतं की आपली क्लोज सिस्टीम आहे. आणि सो क्लोज सिस्टीम कशी आहे बिकॉज ऑफ ब्लड वेसल्स. सो आता आपण टाईप्स ऑफ ब्लड वेसल्स बघू. 3 टाईप्स ऑफ ब्लड वेसल्स असतात. दॅट इज आर्टरीज, वेन्स अँड कॅपिलरीज. द मेजर पोर्शन इज आर्टरीज, मग वेन्स, आणि मग जे आर्टरीज आणि वेन्सचं डिफरन्शिएटेड स्ट्रक्चर असतं दॅट इज कॅपिलरीज. सो फर्स्ट आपण डिस्कस करू आर्टरीज. आर्टरीज ब्लड कॅरी करतं फ्रॉम हार्ट टू द बॉडी पार्ट. बट एक्सेप्शन आहे पल्मोनरी आर्टरी. हे डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतं आणि जे बाकी आर्टरीज आहे त्या ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात. दॅट इज फ्रॉम हार्ट टू द बॉडी पार्ट्स. देन आर्टरीज डिव्हायडेड होतात सब आर्टरीज अँड फाईन कॅपिलरीज. मीन्स स्मॉल आर्टरीजमध्ये आणि फाईन कॅपिलरीजमध्ये आर्टरीज डिवाइड होतात. आर्टरीजमध्ये 3 लेयर्स असतात. दॅट इज ट्युनिका एक्सटर्ना, ट्युनिका मीडिया अँड ट्युनिका इंटर्ना. दॅट इज ही आउटर लेयर, ही मिडल लेयर आणि ही इनर मोस्ट लेयर. आउटर लेयर इज थिक टफ लेयर. ट्युनिका मीडिया दॅट इज मिडल लेयर, इट इज स्मूथ and elastic. Then tunica interna, it is single layered formed from endothelial cells. आणि जे आर्टरीजचं ल्युमेन आहे दॅट इज जी स्पेस असते आर्टरीजमधनं ब्लड फ्लो व्हायसाठी. ही जी ल्युमेन आहे ती वॉल्स, त्याच्यात वॉल्स असतात. ते ब्लड फ्लो जो ब्लड फ्लो आहे तो रॅपिड व्हायसाठी हेल्प करतात. आणि आर्टरीजच्या ल्युमेनमधनं ब्लड हाय प्रेशरनी फ्लो होत असते. दॅट इज बेसिकली आर्टरीज. दॅट इज आर्टरीज कॅरीज ब्लड फ्रॉम हार्ट टू बॉडी पार्ट्स. दॅट इज इट इज ऑक्सिजनेटेड ब्लड. मग आर्टरीज डिवायडेड होतात सब आर्टरीज
अँड फाईन कॅपिलरीजमध्ये. मग त्याच्या 3 लेयर्स, एक्सटर्ना, मीडिया अँड इंटर्ना. देन ब्लड जे फ्लो आर्टरीमधनं ब्लडचा फ्लो आहे तो हाय प्रेशरनी होतो. देन नेक्स्ट इज वेन्स. वेन्स थिन असतात, जे जो वेन्स आहे ते ब्लड कॅरी करतात फ्रॉम ऑर्गन टू द हार्ट. मीन्स ऑर्गन टू हार्ट ब्लड कॅरी करणार, मीन्स दे कॅरीज डिऑक्सिजनेटेड ब्लड. पण याला एक्सेप्शन एक वेन आहे, दॅट इज पल्मोनरी वेन विच कॅरीज ऑक्सिजनेटेड ब्लड. आपण हे हार्टच्या स्ट्रक्चरमध्ये पल्मोनरी वेन शिकलो, दॅट जे लेफ्ट ॲट्रिया आहे त्यामध्ये पल्मोनरी वेन ऑक्सिजनेटेड ब्लड पास करतं. देन वेन्सचं एक पार्ट आहे दॅट इज पोर्टल वेन स्टार्ट्स ॲज अ कॅपिलरीज. ह्या ज्या वेन्स आहे सगळ्या वेन्स ॲज अ वेन्स म्हणून स्टार्ट होतात, बट ज्या पोर्टल वेन्स आहे त्या फर्स्टली कॅपिलरीजचं स्ट्रक्चर असतं, देन इट कन्वर्ट्स इन टू वेन्स. ह्या प्रेझेंट असतात. एक्झाम्पल जो ऑर्गन आहे दॅट इज लिव्हर. वेन्सचे सुद्धा 3 लेयर्स असतात, दॅट इज ट्युनिका एक्सटर्ना, ट्युनिका मीडिया, ट्युनिका इंटर्ना. ट्युनिका मीडिया ही थिनर असते. देन जो ल्युमेन आहे वेन्सचा तो वाईड असतो, नॅरो असतो, आणि जे ब्लड फ्लो आहे ते लो प्रेशरनी होतं, आणि याच्यात पण वॉल्स प्रेझेंट असतात बॅक फ्लो ऑफ ब्लड स्टॉप करण्यासाठी. देन थर्ड इज कॅपिलरीज. कॅपिलरीज हे जे मीन्स वेन्स जेव्हा डिवाईड होतात, आर्टरीज डिवाईड होतात स्मॉल स्मॉल स्ट्रक्चरमध्ये, ते स्ट्रक्चर मीन्स कॅपिलरीज. थिन असतात, सिंगल लेअर फॉर्म फ्रॉम स्क्वॅमस एपिथेलियल सेल्स. ह्या रिस्पॉन्सिबल असतात एक्सचेंज ऑफ मटेरियलसाठी, स्ट्रेचेबल असतात, अँड इथे जे ब्लड फ्लो होतं ते हाय प्रेशरनी होतं, अँड इथे एंडोथेसियल पोर्स प्रेझेंट असतात. आपण WBC शिकताना डायपिडेस कंडिशन शिकलो होतो, त्यामध्ये जे WBCs आहेत ते कॅपिलरीजच्या सेलमधनं बाहेर येतात आणि ॲक्ट होतात. दिस कंडिशन इज डायपिडेस. सो दॅट इज ते जे पोर्स असतात ते असतात एंडोथेसियल पोर्स प्रेझेंट इन कॅपिलरीज. So this is basically the blood vessels. 3 types of blood vessels: arteries, veins and capillaries. Arteries चे 3 layers, मग त्यांचा हाय प्रेशर फ्लो. वेन्सचे सुद्धा 3 लेअर, बट वेन्समध्ये लो प्रेशर फ्लो. अँड कॅपिलरीज हे आर्टरीज आणि वेन्स जेव्हा डिवाईड होतात तेव्हाचं स्ट्रक्चर फॉर्म करतात, अँड इट हॅज हाय प्रेशर ऑफ ब्लड. देन कॅपिलरीजमध्ये एक न्यू कन्सेप्ट दॅट इज एंडोथेसियल पोर्स, जिथनं WBCs बाहेर निघतात. ती कंडिशन मीन्स डायपिडेस. ह्याचे ज्या रिस्पेक्टिवली डायग्राम्स आहे त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईन. सो दिस इज बेसिकली द टॉपिक ब्लड वेसल्स. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता.